केंद्र सरकारनं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांच्या आधी हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतलाय। यानुसार आपण बघतोय की सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून आता या राज्याला या भाषेच्या विकासासाठी म्हणून भरीव अनुदान देखील मिळणार आहे आणि मराठी भाषा गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर मराठी भाषेला केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली होती। सोबतच विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केली होती आणि आता निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय महाराष्ट्रासाठी घेतलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातले मराठी जन जे आहेत, मराठी मतदार जे आहेत, ते नक्कीच एकीकडे आपण बघतोय आनंदी असतील, कारण केंद्र सरकारचा हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। मराठी भाषेला एक प्राचीनता होती, श्रेष्ठता होती, स्वयंभूपणा आहे, तसंच सलगता आहे आणि त्याचमुळे मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। याआधी देखील रंगनाथ पठारे समितीने 436 पृष्ठांचा अहवाल देखील या ठिकाणी प्रसिद्ध केला होता आणि त्यानंतर आपण बघतोय पाली, बंगाली, आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आता मराठी भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे। मराठी भाषेला एक विविध एका वेगळ्या पातळीची उंची आहे, एक प्राचीनता आहे, श्रेष्ठ आहे मराठी भाषा आणि आज निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आणि मराठी भाषेला अभिजात भाषा असा दर्जा देण्यात आलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची खरं तर ही लढाई आणि आता मात्र या लढाईचा निर्णय आपण बघतोय। आपल्या निवडणुकांच्या तोंडावर जरी हा निर्णय झाला असला तरी मराठी जनांसाठी हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असं नक्कीच म्हणता येईल।